नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जेव्हा जेव्हा राज्यामध्ये भ्रष्टसत्ता हावी होते, जेव्हा जेव्हा गुंडगिरी वाढते, महिलांवरचे अत्याचार वाढतात आणि सत्तेमध्ये बसलेले लोक अनैतिक कारभार करायला लागतात, तेव्हा तेव्हा त्या राज्यामध्ये राहणाऱ्या समजदार लोकांचं, कलाकार लोकांचं, खेळाडू लोकांचं सगळ्यात पहिलं कर्तव्य काय असतं माहिती आहे? त्यांचं पहिलं कर्तव्य असतं की हे जे काही चुकीचं चाललेलं आहे त्याच्या विरोधात बोलणं, अन्यायाविरोधात आवाज उभा करणं आणि जे लोक आवाज उभे करत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य असायला पाहिजे. जसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हणलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः, जेव्हा जेव्हा या भारतावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी येईल. तेव्हा तेव्हा या राज्यामध्ये येणाऱ्या ग्लानीला दूर करण्याचं कामसुद्धा अशा समजदार लोकांनी करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मला हे सगळं इतकं कशासाठी आठवलं, तर आपल्या अमृता खानविलकर मॅडम खूप मोठ्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे, मराठी कलाकार आहे आणि त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे. मात्र त्यांची काल मी एक जाहिरात पाहिली. आता ही जाहिरात पाहून, ते सगळं पाहून मला असं वाटलं की अमृता खानविलकर ताई या काहीतरी चूक करत आहे आणि त्यांच्या या जाहिरातीमध्ये एक खूप मेजर चूक आहे. ती चूक कोणती आहे मी तुम्हाला सांगणार आहेच, पण पहिल्यांदा ऐकून घ्या ही जाहिरात कशासंबंधी आहे. तर ती जाहिरात आहे लाडकी बहीण योजनेची तारीफ करण्यासाठी. नक्कीच लाडकी बहीण योजना ही तारीफ करण्यासारखीच आहे. हे सरकार 1,500 रुपये तुम्हाला देत आहे, महिलांना देत आहे. तसंच काँग्रेसनी सुद्धा म्हणलेलं आहे की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही 2,000 रुपये देऊ आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा योजना चाललेल्या आहेत. काँग्रेसच्या तेलंगणामध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, तसेच भाजपच्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे. म्हणजे काँग्रेस असो किंवा हे महायुतीचं भाजपचं सरकार असो, अशा प्रकारच्या योजना या सगळीकडे चाललेल्या आहेत. आता त्यातला पैसा नेमका कुठून येतो ह्याच्यात मला जायचं नाही आहे, पण या योजनेची तारीफ करत असताना ह्या मॅडम बोलता बोलता काहीतरी खूप मोठी चूक करतात. तर ह्या चूक काय करतात, या ॲडमध्ये दाखवलं आहे की या ताई बसून पुस्तक वाचत आहे. एकदा ती ॲडच तुम्ही बघा ना. हम्म, तुमच्या आवडीचं मी काहीतरी घेऊन आली आज. काय ग? हे घ्या लोणचं. कैरीचं लोणचं? याच्याशिवाय मी जेवूच शकत नाही अगं. तुम्हाला माहिती आहे लोणचं कोणी बनवलंय? कोणी? माझ्या मैत्रिणीने बनवलंय हे लोणचं. तुझ्या मैत्रिणीने बनवलंय? हो. कसं काय? पहिल्यांदा तिच्याकडे काहीच नव्हतं, मग लाडकी बहीण योजनेच्या मदतीने तिने तिचा हा लोणच्याचा व्यवसाय चालू केला आणि आता हेच लोणचं प्रत्येक घराघरात जाते. माझ्या आवडत्या लोणच्या मागे अशी प्रेरणादायक गोष्ट असेल मला माहितीच नव्हतं. खरंच हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकते बघ. खरंच आहे. तुझ्या मैत्रिणीला थँक्यू सर. हो ताई. महायुती सरकार लोकांसाठी खरंच खूप छान काम करत आहे. तर असं या ताईला म्हणायचं आहे की हे महायुतीचं सरकार खूप चांगलं काम करत आहे. तर या ताईला माझं सांगणं आहे की ताई, तुझ्या हातामध्ये पुस्तक दिसतं, याचा अर्थ तुला वाचनाची आवड आहे. म्हणजे तू पेपरसुद्धा वाचत असतील. मग तू पेपर जर वाचत असशील तर तू हे वाचलंच असेल की या महायुतीच्या सरकारने काय काय केलेलं आहे. तू हे वाचलं असेल की 6 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये घाटकोपर या भागामध्ये खूप मोठं होर्डिंग पडून त्याच्याखाली काही लोक मारले गेले. दुसऱ्या दिवशी तिथून याच महायुतीचं सरकारचं पंतप्रधानांचा दौरा गेला. पंतप्रधानांनी त्याच्याविषयी एक शब्दसुद्धा काढलेला नाही आहे. बरं, इतकं मोठं होर्डिंग पडलं कसं काय, तर ते बेकायदेशीर होतं. म्हणजे ह्या होर्डिंग उभारण्यामध्ये खूप मोठा पैसा खाल्ला. कोणी? या सत्ताधाऱ्यांनी, ज्यांची तू तारीफ करते आहे, त्यांनी पैसा खाल्ला आणि इतकं मोठं होर्डिंग उभं करण्याची परवानगी दिली. आणि तू म्हणते की महायुतीचं सरकार चांगलं काम करतंय. बरं बरं ताई, तू अटल सेतूवरून तर गेलीच असशील. खूप चांगला सेतू आहे. 6 महिन्याच्या आतच त्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्यांवर भेगा पडलेल्या आहे. ताई, असं म्हणतात आयडियली जेव्हा रस्ते किंवा पूल किंवा जे काही बांधलं जातं ते जवळपास 60 ते 70 वर्ष आयडियली टिकायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर काहीही व्हायला नको. पण त्याला चिरा पडला याचा अर्थ त्याच्यामध्ये कच्चा माल वापरलेला आहे, अत्यंत निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरलेलं आहे. म्हणजे खूप मोठा पैसा खाल्लेला आहे आणि खूप मोठा घोटाळा झालेला आहे अटल सेतू बांधण्यामध्ये. बरं बरं ताई, तू शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हेही पाहिलंच असशील. आणि नंतर कोर्टाने आणि नंतर जी काही SIT स्थापन केली होती त्याच्यातून लक्षात आलं की हा पुतळा बनवत असताना जे मटेरियल वापरलं ते अत्यंत हलक्या पातळीचं मटेरियल वापरलं. आता हलक्या पातळीचं का वापरलं, तर त्याच्यातनं उरलेला पैसा स्वतः खाल्ला आणि कमी पैशामध्ये ते मटेरियल बनवलेलं आहे. मधले जे काही अधिकारी असतील ते टेंडर देण्यापासून सगळेजण त्याच्यामध्ये येतात. तर हे महायुतीचंच सरकार आहे की ज्यांच्या या कारनाम्यामुळे आपल्या शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. ताई ताई, तुला माहिती असेल रत्नागिरी रेल्वे स्टेशन याचं उद्घाटन व्हायच्या आतच त्या रेल्वे स्टेशनचे छत जे आहे ते तंगळमंगळ व्हायला लागलेले आहे. परवाच्या दिवशी मी त्याचा व्हिडिओ बनवलाच होता, तो व्हिडिओ एकदा बघून घेशील. तर हे महायुतीचं सरकार असे काम करत आहेत
अरे बांधकाम झाल्याच्या नंतर पुढची 50 वर्ष तर सोडा, त्या उद्घाटनाच्या आधीच ते मोडायला लागलेलं आहे. बिहारमध्ये कितीतरी पूल पडलेले आहे, तू पाहत असशील. आज सकाळीच ट्रेनचं दुर्घटना झाली, 2 दिवसाआधी सुद्धा झाली होती आणि त्याच्या 8 दिवसाआधी सुद्धा ट्रेनची दुर्घटना झाली होती. बरं ते जाऊ दे, महाराष्ट्राचं बोलूया. कोल्हापूरमध्ये दंगे झालेले 2 वर्षाआधी. बरं कोल्हापूरमध्ये दंगे झालेले तू पाहिलेस का? कोल्हापूरमध्ये इतक्यातच या 2 वर्षामध्ये 2दा दंगे झाले, हिंदू मुसलमान दंगे. ताई कोण घडवून आणतंय हे जरासं तू पेपर जर वाचला ना, पूर्ण पेपर वाच, तर तुला अंदाज येईल की हे कशामुळे घडतंय. बरं ताई पुढे बघ. पण हे सरकार ताई अदानीसाठी काम करतंय तर कसं? हे बघ, मुंबईचं एअरपोर्ट GEC पूर्वी चालवायचं, त्यांच्याकडेच चालवायचं सगळं होतं, त्यांच्याकडे अनुभवसुद्धा होता. अदानींनी कधीही एअरपोर्ट चालवलेलं नव्हतं, त्यांच्याकडे अनुभवसुद्धा नव्हता. त्याच्यासाठी सरकारने तुझ्याच सरकारने, तू ज्यांची तारीफ करते त्या, तुझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या, यांनी कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्या कायद्यामध्ये असं सांगितलं की आता एअरपोर्टचे जे काही मालकी आहे ती अशाही लोकांना देऊ शकतो की ज्यांनी याच्या आधी त्याच्यामध्ये बिझनेस केलेला नसेल. अदानीसाठी केलेली दुरुस्ती होती ताई ही दुरुस्ती करून मुंबईचं एअरपोर्ट दिलं गेलं. नवी मुंबईचं एअरपोर्ट जे नवीन तयार आता होतं आहे ग्रीनफील्ड बेसिसवर, ते सुद्धा अदानी चालवतं. अरे देशभरामधले कितीतरी एअरपोर्ट्स हे अदानींकडे दिलेले आणि कितीतरी पोर्ट्स अदानीकडे दिलेले आहे. बरं ताई, मुंबईला जी इलेक्ट्रिसिटी येते पूर्वी रिलायन्स प्रोव्हाइड करायचं, आता अदानी प्रोव्हाइड करते. आणि या अदानीचं बेस, याचं मुख्यालय आहे गुजरातमध्ये. म्हणजे हा जो सगळा मुंबईचा पैसा आहे ना ताई, तो गुजरातला जातो. म्हणजे हे जे सरकार आहे, हे जे लोक आहेत ना, ते गुजरातसाठी काम करतात, ते महाराष्ट्रामध्ये पैसा टिकत नाही आहे. बरं एवढंच काय, तुला माहिती असेल की महाराष्ट्रातले किती प्रकल्प गुजरातला जाताना ह्या सरकारने फक्त बघत राहिलेले आहे. कोणते कोणते तुला माहीत नसेल तर मी सांगते. तुला पुस्तक वाचायची आवड आहे तर तू ते वाचून घेशीलच, गुगल करशीलच. टाटा एअरबसचा प्रकल्प ताई महाराष्ट्रामध्ये येणार होता, गुजरातला गेला. गिफ्ट सिटीचा प्रोजेक्ट जो होता तो महाराष्ट्रामध्ये बनणार होता. त्याचं सगळं म्हणजे हे सगळे प्रकल्प ज्यांची मी नावं सांगत आहे ते महाराष्ट्रामध्ये होणार होते. त्याची बोलणी झाली होती, ॲग्रीमेंट झाले होते. अनेक प्रकल्पाचं काम जे आहे ते आता होणार होतं, सुरुवात होणार होती. परंतु एकदमच सुरुवात करायच्या आधीच ते काहीतरी असं घडलं, काहीतरी असं त्यांनी करवून आणलं की हे प्रोजेक्ट जे आहेत ते तिकडे हलवलेले आहेत. ते कोणाच्या कृपेमुळे? तर केंद्रामध्ये बसलेले गुजरातचे आपले प्रधानमंत्री आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बसून गुजरातचं भलं करणारे हे महायुतीचं आपलं सरकार. टेस्लाचा प्रकल्प ताई गुजरातला गेला आहे. ACC सिमेंटचं मुख्यालय ताई गुजरातला गेलं आहे. महिंद्रा कार निर्मितीचा प्रकल्प ताई महाराष्ट्रामध्ये येता येता गुजरातला गेला आहे. सबमरीन प्रकल्प गुजरातला गेला आहे. ब्लॅक ड्रग पार्क प्रकल्प गुजरातला हे इकडून येता येता तिकडे गेलेले प्रकल्प. असे खूप मोठी लिस्ट देता येईल ताई, तू पण नक्कीच वाचून घे. तर ह्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, आपल्या इथल्या तरुणांना हे जे रोजगार दिले तू म्हणते ना, ते तो रोजगार मिळायचा तर तो आता गुजरातला गेलेला असल्यामुळे इथले तरुण तर जाणार नाही ना गुजरातला. किती जातील? हाताच्या बोटावर मोजणे इतके लोक जातील. 1,500 रुपये जे दिलं म्हणताय, पण उद्योगपतींना किती दिलं आहे? जसं मी सांगितलं अदानींना, तर अदानी किंवा अंबानीसारख्या मोठ्या उद्योगपतींना जे आहे ते कर्जमाफी त्यांनी दिलेली आहे 20 लाख कोटीची. म्हणजे ज्याला ले ऑफ असं म्हणतात, वेव ऑफ म्हणतात. त्यानंतर करमाफी केलेली आहे, टॅक्समध्ये माफ केलेले टॅक्स. सामान्य नागरिक तुमच्या आमच्यासारखे किती मोठा टॅक्स भरतात आणि मोठे मोठे उद्योगपती यांच्यासाठी टॅक्स माफ केला जातो. 50 लाख कोटी इतका टॅक्स माफ केलेला आहे. आता हा टॅक्स जर सरकारला मिळाला असता तर सरकारने किती मोठी कामं इथे केली असती. हे जे कच्चे रस्ते बनत आहेत ते पक्के बनले असते, इथल्या शाळा उभ्या राहिल्या असत्या. अरे ताई, मराठी शाळांचं तुला माहिती असेल, 14,000 मराठी शाळा बंद होणार आहे. तुला माहिती आहे त्याच्यामुळे किती गोरगरीब लेकरांचं नुकसान होणार आहे. शाळेमध्ये जाऊ शकणार नाही, गावखेड्यामध्ये शाळा नाही आहे दूरपर्यंत. तर मला सांग, गावामधले गोरगरिबांचे लेकरं 5-5 किलोमीटर रोज चालत जाणे, चालत येणे हे करतील का? अनेक भागामध्ये ST नाही, गाड्या नाही, रस्ते पण नीट नाही आहेत. म्हणजे काय करणार? तर हे लोक शिक्षणापासून दूर जाणार, शिक्षण घेऊच शकणार नाही. म्हणजे ते अडाणी राहणार. म्हणजे पुढे मग ते काय करणार? तर ते मग अशी कुठली तरी मोलमजुरी करणार. म्हणजे त्यांचं जे काही सगळं आयुष्य जे शिक्षणामुळे शक्यता होती की ते काहीतरी बहरत होतं, पण ते इथेच जे आहे ते खाली जायला लागलेलं आहे. याचा तू कधी विचार केलेला आहे का ताई? ताई तू पुस्तक वाचते म्हणून मी तुला इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर हे सगळं. आणि ताई हे बघ, पैसे मिळतात म्हणून तू जाहिरात केली हे मला कळतं आहे, पण हे बघ, तू ब्युटी प्रोडक्ट्सची, लिपस्टिकची किंवा एखाद्या कपड्याच्या ब्रँडची किंवा तू कशाची कोकाकोलाची जरी ॲड केली असती, गुटख्याची पण केली असती, मला काही घेणं देणं नव्हतं ताई. पण माहिती आहे का, तू या सरकारची ॲड करत आहे. म्हणजे एखादा वाईट चुकीचे कामं करणारे लोक आहे त्यांची ॲडव्हर्टाईज पैसा घेऊन सुद्धा करू नये.
माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्राला ना खूप मोठ्या लोकांची देणगी लाभलेली आहे. असे निष्ठावान लोक होते, ते म्हणायचे की नाही, जर एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याची मी ॲड करणार नाही. खूप लोक आहेत, तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आहे, तू त्यांची माहिती घे आणि अशा लोकांकडून खरोखर घ्यायला पाहिजे, कारण की अशा लोकांनाच शेवटपर्यंत लोक लक्षात ठेवतात, शेवटपर्यंत त्यांचं नाव होतं. हे बघ ताई, तू एखाद्या वेळेला हे म्हटलं असतं ना की देवेंद्र फडणवीस हे मला आवडतात किंवा ते माझे प्रेरणास्थान आहे, चाललं असतं. पण तू इथल्या लोकांना सांगते आहे की हे चांगले काम करत आहे, म्हणजे चुकीचं काम करत असणाऱ्या लोकांना तू चांगलं सांगते आहे, याचा अर्थ तू जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करते आहे. आणि जनता आंधळी नाही आहे ताई, आणि म्हणून मी तुला खूप प्रेमाने सांगते आहे. बरं, अजून एक याच्यामध्ये जी ॲड केलेली आहे, सगळ्यात मोठी चूक मी तुम्हाला सांगितलं ना ताई, ही योजना सुरू झालेली आहे 17 ऑगस्ट 2024. आणि ह्या मॅडमनी म्हणे कैरीचं लोणचं तयार केलं आणि त्याचा बिझनेस उभा केला. तिच्याकडे काहीच नव्हतं पूर्वी, म्हणजे काहीच नसताना त्या बाईंनी 1,500 रुपयामध्ये पहिल्या हप्त्यात, मला एक सांगा काय घेतलं असेल? 1 किलो कैऱ्या घेतल्या असतील? नाही. ऑगस्टमध्ये कैऱ्या कुठून आल्या? ऑगस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये तर कैऱ्या नाही, म्हणजे ज्याचं लोणचं बनतं अशा कैऱ्या मला वाटतं की लास्ट त्याचं जूनपर्यंत मिळू शकतात, जुलैमध्ये तर नाहीच नाही. आणि तिला 17 ऑगस्टला हप्ता मिळाल्यानंतर कैऱ्या मिळाल्या. एकदा मग तिने बाहेरच्या देशातून आयात केलेल्या असतील. नाही, त्याचा मसाला अंबारीचं एक पाकिट जरी घेतो म्हटलं तर 200 रुपयाचं पाकिट आहे, फक्त तिखटाचंच. त्याच्यामध्ये अजून काय टाकायचं? तेल टाकायचं. म्हणजे मला सांग, तिने 1,500 रुपयामध्ये किती लोणचं तयार केलं असेल? बरं, कैऱ्या बाहेरच्या देशातल्या आहे, बरं भारतात नाही मिळू शकत ऑगस्टमध्ये कैऱ्या. तर असं सगळं आहे. त्याच्यामुळे मुळात तू इतकी मोठी फॅक्च्युअल चूक करत आहे. कुठल्या सीझनमध्ये कुठल्या बिझनेसची ॲड करावी हे पण तुम्हाला कळत नाही. ह्याच्यातनंच लक्षात येतं आहे की तू हे जे काही करते याचा बेसच खोटा आहे ना ताई. त्याच्यामुळे एक लक्षात घे, प्लीज असं करू नका. आज खरोखर महाराष्ट्रावर इतकी वाईट वेळ आणलेली आहे या सरकारने. मला नाही वाटत की याच्या आधी इतकी अटीतटीची वेळ कधी आली असेल. आणि या काळामध्ये खरोखर जे जे समजदार लोक आहे, जे जे सुज्ञ लोक आहे, जे जे काय म्हणूया, ज्यांना असं वाटतंय की आपण काहीतरी खूप मोठं करतोय, ठीक आहे, आणि ज्यांना वाटत नाही, अशा सामान्य नागरिकांनी सुद्धा जे चुकीचं चालले आहे त्याच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. तुम्ही त्याच्याविरुद्ध सोडून तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन हात मिळवणी करता, हे बरोबर नाही आहे. बरं, लोक खूप वाईट बोलतात. तू बघ काही लोकांच्या कमेंट्स काय म्हणत आहेत लोक. आणि तुला जर वाटत असेल की लोकांनी असं म्हणू नये, तर मला असं वाटतं की खरं उघड्या डोळ्यांनी बघ. भगतसिंग म्हणायचे की उठा, उघड्या डोळ्यांनी पहा आणि जुलूम जबरदस्ती विरुद्ध लढा. ही जी काही प्रस्थापित सत्ता आहे ती जर अन्याय करत असेल, शोषण करत असेल, तर त्याच्या विरुद्ध बोला. भगतसिंग, त्या माणसांनी स्वतःचा जीव घालवलेला आहे फक्त एवढा संदेश आपल्याला देण्यासाठी. त्यांना असं वाटलं की आपण मेल्यानंतर तरी लोकांना वाटेल की हा माणूस काय म्हणत होता ते जाऊन वाचावं, आणि खरंच जाऊन बघ. तर हे असं आहे ताई आहे. महागाई किती वाढवून ठेवलेली आहे यांनी. बरं, गुंडगिरी तू कधी एवढे पाहिले होते? एवढे दर तू 2-4 दिवसानंतर, 15 दिवसानंतर बघते की कोणीतरी कोणाला तरी गोळी घातली, भर रस्त्यावरच काय गोळी घातली. अरे हे प्रकार, हे कोण आहे याच्या मागे? कायद्याचा धाक लोकांना राहिलेला नाही आहे. आणि हे असं होत असेल तर हे किती वाईट आहे, आणि अशा वाईटांना साथ नाही दिली पाहिजे. आणि म्हणून मला खरोखर तळमळीने मी हा व्हिडिओ बनवते आहे. तुम्ही पण बघणारे लोक असाल ना, तिच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा, कारण की माझ्या मनात तिच्याविषयी काही वैयक्तिक द्वेष नाही आहे आणि मला खरोखर मनापासून तिला हे सगळं सांगायचं आहे. पेपर फुटी ताई, तुला माहिती असेल किती पेपर फुटलेले आहे? तुला माहीत नसेल म्हणून मी लिस्ट देते. तर हे बघ, महाराष्ट्रामधलंच फक्त मी सांगते हा. तलाठी भरती परीक्षा पेपर फुटलेला आहे. वन विभागाच्या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे. 2023चं सांगते. मुंबई पोलिसांची परीक्षा होती, पेपर फुटला. मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा होती, पेपर फुटला. महानिर्मितीची परीक्षा होती, पेपर फुटला. मुंबई हायकोर्टासाठी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा पेपर फुटला. असे खूप उदाहरणं आहेत बरं. आणि ते नीटचा विषय तुला माहिती आहे, देशामध्ये गाजलेलाच आहे. आता इतके महाघोटाळे करत असताना सुद्धा तू म्हणते हे खूप छान काम करते. ही ॲड पाहून मला हेच वाटलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या ओळखीत कलाकार मंडळी असतील, मराठी कलाकार असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. कारण की आज कलाकारांनी सुद्धा या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभं राहणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे करून काय मी खूप महान काम करते असं मला बिलकुल वाटत नाही. एक सामान्य नागरिक म्हणून मला ज्या गोष्टीचा त्रास होतो, आमच्या घरामध्ये सोयाबीन भरून आहे, त्याला भाव भेटलेला नाही आहे, आणि हे सगळं मला पाहवत नाही म्हणून मी हे करते आहे. आणि अजून शेवटचं सांगायचं झालं तर 2014ला मी या सरकारच्या सोबत होती. भाजपची मीच प्रचार केलेला होता. ते चांगले आहे हे मी सांगत होते. पण आज मी डोळे बंद नाही केले, हे खूप चांगलं झालं. आणि मला उघड्या डोळ्यांनी बघताना असं दिसते की चुकीचं चाललं आहे, म्हणून मी हे करते आहे. थांबते. थँक्यू सो मच.